उसळ म्हटली की चव, रंग आणि मसाल्यांचा परफेक्ट बॅलन्स असायला हवा. मिक्स कडधान्यांची ही पारंपरिक मराठी उसळ भाजी, पोळी किंवा भातासोबत देखील अतिशय अप्रतिम लागते. प्रोटीनने भरलेली, पोट भरू तरीही हलकी असणारी ही मिक्स कडधान्यांची उसळ अगदी परफेक्ट कशी करायची जेणेकरून चवीला अगदी नेक्स्ट लेवलची अमेझिंग अशी तयार होणार. अशाच बजेट फ्रेंडली आणि हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मिक्स कडधान्यांची उसळ टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी कशी बनवायची ती पाहूया. या ठिकाणी 2 चमचे मठ, त्यानंतर मूग आणि हरभरे सर्व छान असे भिजवून घेतले. त्यानंतर मोड आणण्यासाठी 1 दिवसासाठी तसेच ठेवलेले होते. छान मोड आलेली आहे. आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता टिफिनसाठी मी ही उसळ बनवत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ही उसळ बनवताना मी कडधान्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. थोडंसं पाणी टाकायचं, मीठ टाकायचे आणि हळद आणि हिंग घेतलेली होती एकत्र करून ती टाकलेली आहे. झाकण ठेवून ही कडधान्य छान अशी शिजवून घ्यायची. तोपर्यंत ग्रेव्हीचं वाटण करायचं. आता या ठिकाणी उसळ म्हटली की कांदा आपण बारीक चिरून टाकतो, परंतु मुलांना बऱ्याचदा कांदा आवडत नाही. त्यावेळेस हा बेस्ट पर्याय असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने कांदा छान असा तळून घेतलेला आहे, त्यानंतर हिरवी मिरची तळून घेतलेली आहे आणि टोमॅटो जेव्हा आपल्याला मिक्सरला मॅश करायचा त्यावेळेसच आपण सर्व मॅश करून घेणार आहोत. कारण पियुषला कांदा आवडत नाही, परंतु कांदा मात्र मला त्यांना जेवणातून द्यायचा असतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने छान असा कांदा छान असा फ्राय करून घेतला. टोमॅटो देखील छान फ्राय करून घेतलेला आहे. अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि छान मिक्सरला आपण हे दळून घेणार आहोत. आता या ठिकाणी तुमच्या मुलांना जर कांदा आवडत असेल किंवा तुम्ही घरातील मोठ्या व्यक्तींसाठी उसळ बनवत असाल तर कांदा, टोमॅटो अगदी बारीक छान असं चॉप करून घेतला तरीही चालणार आहे. छान मिक्सरला आपण दळून घेतलेलं आहे, खूप जास्तही बारीक केलेलं नाही. त्यानंतर कढईमध्ये टाकूया तेल. शक्यतो ही उसळ करण्यासाठी लोखंडी कढईचाच वापर करा. तेलामध्ये छान मोहरी तडतडल्यानंतर आपण शेंगदाणे टाकलेले आहे, त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे. शेंगदाणे छान मात्र कुरकुरीत तळून घ्यायचे. जिरं थोडंसं मी जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे. जिरं देखील छान असं फुललेलं आहे. आता यामध्येच आपण काही मसाले टाकूया. यामध्ये हळद आणि हिंग मिक्स करून घेतला होता, तो 1 चमचा टाकलेला आहे. सर्वात स्पेशल म्हणजे ही उसळची जी टेस्ट अवलंबून आहे ती म्हणजे माझ्या या कविताज किचनच्या कांदा लसूण मसाल्यावर आहे. आणि हा जर मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो घेऊ शकता. अगदी थोडीशी चिमूटभर लाल मिरच पावडर टाकली, कारण आयुष खूप लहान आहे, तो तिखट जास्त खात नाही. त्यामुळे कांदा लसूण मसाल्यामध्ये थोडंफार तिखट असतं, त्यामुळे लाल मिरच पावडर अगदी चिमूटभर मी टाकलेली आहे. त्यानंतर सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतल्यानंतर जे ग्रेव्हीचं वाटण आपण करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये केलेलं आहे आणि हलकंसं 2 मिनटं आपण या ठिकाणी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलेलं आहे. हे पहा, छान असं आपलं हे वाटण देखील परतवून झालेलं आहे. तोपर्यंत आपली जी कडधान्य आपण शिजवण्यासाठी ठेवली होती ते देखील छान अशी शिजले. आता या ठिकाणी सुकी उसळ बनवायची आहे मला, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी धरलेलं होतं. तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही त्यामध्ये रस्सा ठेवायचा असेल, भातासोबत सर्व करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडासा रस्सा यामध्ये धरला तरीही चालणार आहे. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी. त्यानुसार तुम्ही घट्ट पातळच्या अंदाजानुसार थोडासा शेंगदाण्याचं कूट वापरला तरीही चालेल. परंतु मला सुकी उसळ बनवायची आहे त्यामुळे या ठिकाणी मी शेंगदाण्याचा वापर केलेला नाही. फक्त तळण्यासाठी थोडीशी शेंगदाणे कुरकुरीत तळून घेतलेले होते. छान अशी मंद आचेवर आपण 2 ते 3 मिनटं परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली. छान मिक्स करून घ्यायची. या ठिकाणी मिक्स कडधान्यांची उसळ तयार झालेली आहे. गरमागरम आपण ती डिशमध्ये सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या उन्हाळ्यामध्ये 20 पापडांच्या रेसिपी करण्याचं आपलं टार्गेट आहे. या सर्व रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण वर्षभर आपण एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता न चुकता दररोज एक रेसिपी, नवीन रेसिपी अपलोड करत असतो. त्यामुळे या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या पापडांचे प्रकार पाहायचे असतील तर त्या रेसिपींची नावे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज पुढे जाऊ नका, कारण खूप हेल्दी रेसिपीज आणि घरचे उपलब्ध साहित्यात आपण रेसिपीज पाहत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर मसाला घेण्यासाठी या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला झणझणीत कोल्हापुरी मिसळची रेसिपी पाहायची असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी ती दिलेली आहे, तिथून तुम्ही ती रेसिपी पाहू शकता. खूप छान हेल्दी आणि त्याचबरोबर पौष्टिक अशी ही आपली मिक्स कडधान्यांची उसळ बनवून तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील नक्कीच करा. खूप छान अशी उसळ तयार झाली आहे. रंग खूप छान आलेला आहे. ही उसळ पाहिल्यानंतर तुम्हाला आणखीन कोणती पारंपरिक रेसिपी आठवली हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.